आणि आपण पाहू शकतो ज्या कार्यक्रमस्थळी इथं सुनील तटकरे यांचा जो पदाधिकारी मेळावा होणार आहे याच कार्यक्रमस्थळी हे सगळे मराठा समन्वयक असतील, मराठा कार्यकर्ते असतील, ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे आणि आता त्यांची जी प्रमुख मागणी जी होत असते ती म्हणजे सूरज चव्हाण यांचा राजीनाम्याची मागणी होते। त्यासोबतच जे मूळ प्रकरण ज्यापासून सुरू झालं ते म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या लुडो आपले रमी खेळण्याच्या प्रकरणावरून जे झालं, तर कोकाटे यांचे सुद्धा राजीनाम्याची मागणी जाते। आपल्यासोबत इथं आंदोलक आहेत, ते आपण पाहू शकतो की इथं बॅरिकेडिंग केलेली आहे। 2 टप्प्यामध्ये इथं पोलीस आंदोलकाला अडवून आहेत। आंदोलकाच्या बाहेर काय तुमची मागणी आहे? अजित पवारांनी राजीनामा देण्याची केलेली आहे। ज्यांनी 14 दिवस शेतकऱ्याच्या कर्जमाफी असेल, हमी भाव असेल, ज्या विजय घाडगे पाटलाने आमरण उपोषण केलं, त्या घाडगे पाटलाने हा कृषी मंत्री जुगार खेळत असताना विधानसभेत दिसला। त्यावेळेस हे घाडगे पाटील निवेदन दिलं असता त्यांना मारहाण केली। या मस्तीखोर सूरज चव्हाणनं त्यांना मारहाण केली। राजीनामा नाही, हकालपट्टी करून टाका त्याची। त्याच्यावर प्राणघातक हल्ला केलाय, सूरज चव्हाणची हकालपट्टी करून टाका। विजय घाडगेवर हल्ला केलेला आहे, त्याच्यावर प्राणघातक कलम लागावं आणि त्याला त्वरित अटक करण्यात यावी। आमची मागणी कोकाटेने राजीनामा द्यावा। सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत, युवक प्रदेशाध्यक्षाला काढून टाकायचा अधिकार सुनील तटकरे साहेबाला आहे। तरी सुनील तटकरे साहेबांनी त्या सूरज चव्हाणला संघटनेतून हकलून द्यावं, हीच आमची मागणी आहे। अजित पवार महिला कार्यकर्ते देखील आहेत। अजित पवारांनी राजीनामा देण्याच्या सूचना केलेल्या आहेत। चव्हाण अजित पवार साहेबांना एकच विनंती आहे, त्यांना बडतर्फ करून टाकावं आणि घोषणा करावी, एवढीच आमची मागणी आहे। आणि सूरज चव्हाण हा हिजडा कारण शेतकऱ्याचा पुत्र नाही, त्याच्यात भेसळ आहे, सुनील चव्हाण मार खाणार, छावाशी पंगा घेतलाय त्याला, तर त्याला आता आम्ही दाखवणार छावा काय असतंय ते। ये म्हणावं महाराष्ट्रात कुठं बी भेटला तरी मार खाणारच। त्यानं माफी आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। एकंदरच इथं जी बॅरिकेडिंग केलेली आहे, बॅरिकेडिंगचा गेट आहे, गेटच्या आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये आणि त्यामुळे तो संवाद होत नाहीये नीट आपण पाहतोय। मात्र आंदोलक यांच्यावर राजीनाम्याची जरी मागणी केलेली असली तरी कारवाईसाठी आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। अप्पासाहेब, सध्या सुनील तटकरे नेमके कुठे आहेत? कारण का सुनील तटकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं अशी मागणी हे सगळे कार्यकर्ते करताना दिसतात। सुनील तटकरे सध्या कुठे आहेत? प्रज्ञा, आता जो तुळजाभवानीच्या दर्शनानंतर सुनील तटकरे धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र धाराशिवमधले त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाकडे सुनील तटकरे सध्याला आहेत आणि ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे, पदाधिकारी मेळावा आहे, त्या ठिकाणी हा संपूर्ण राडा पाहायला मिळतोय। या ठिकाणी गेटच्या आतमध्ये जे आहे तो कार्यकर्त्यांना सोडलं जात नाहीये। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आरसीपीची पथकं असतील, पोलीस असतील, यामुळे पूर्णपणे इथं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की गेटच्या बाहेर आणि गेटच्या आतमध्ये असं विभागणी या कार्यकर्त्यांची झालेली आहे। त्यामुळे गेटवरच कार्यकर्त्यांचा आक्रोश इथं पाहायला मिळतोय। जरी राजीनाम्याच्या अजित पवारांनी सूचना केलेल्या असतील, त्यांना आदेश दिलेले असतील, तरी फक्त राजीनाम्यावर भागणार नाहीये, तर सूरज चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी जी आहे तो मराठा संघटनाकडून पाहायला मिळते। आणि इथं आता जो गेट आहे, कार्यक्रम स्थळाचं गेट आहे, त्या गेटवर कार्यकर्ते चढून आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे। मराठा कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या ठिकाणी महिला कार्यकर्ते देखील आहेत आणि सगळ्यांची एकच मागणी आहे, ती म्हणजे फक्त राजीनामा नको, तर सूरज चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी केलेली आहे। जो सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीने मारहाण केलेली होती ती मारहाण माफीजनक नाहीये, ती मारहाण म्हणजे एक जीवघेणा हल्ला आहे, अशी जी बाजू आहे तो मराठा कार्यकर्ते मांडताना पाहायला मिळत आहेत। आणि यामध्ये महिला कार्यकर्ते असतील, छावाच्या संघटनेचे पदाधिकारी असतील, मराठा संघटनांचे पदाधिकारी असतील, ते सुद्धा इथं येताना आणि इथं आक्रोश त्यांचा आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। या गेटवर आंदोलनाचा पोलीस त्यांची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र यामध्ये तोडगा निघत नाही, त्यांना गेटच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो। आणखी एकदा आपण त्या कार्यकर्त्यांशी बोलू।